डिलिमिटेशन बिलाबद्दल आपल्या सर्वांना आतापर्यंत माहितीच पडली असेल की डिलिमिटेशन बिलाचे ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज काय होऊ शकतात. तर चला मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत डिलिमिटेशन बिलाबाबत काय होतं ते आपण थोडक्यात पाहूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मतदारसंघातील पूर्ण रचनेवरील मते ही केवळ एक संख्यात्मक प्रक्रिया नसून योग्य प्रतिनिधित्व, सामाजिक न्याय आणि संतुलित संघराज्य रचना सुनिश्चित करणाऱ्यावर कार्यक्षम लोकशाहीच्या त्यांच्या व्यापक दृष्टिकोनात रुजलेली होती. लोकसंख्येतील बदल अचूकपणे प्रतिबिंबित करण्यासाठी मतदारसंघातील पूर्ण रचना प्रामुख्याने नवनवीनतम जनगणनेच्या आकडेवारीवर आधारित घटनात्मक प्रक्रियेनुसार केली जावी असे त्यांचे मत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मतदारसंघ पूर्ण रचनेवरील मते ही केवळ एक संख्यात्मक प्रक्रिया नसून योग्य प्रतिनिधित्व, सामाजिक न्याय आणि संतुलित संघराज्य रचना सुनिश्चित करणाऱ्या कार्यक्षम लोकशाहीच्या त्यांच्या व्यापक दृष्टिकोनात रुजलेली होती. आणि लोकसंख्येतील बदल अचूकपणे प्रतिबिंबित करण्यासाठी मतदारसंघाची पूर्ण रचना प्रामुख्याने नवनवीनतम जनगणनेच्या आकडेवारीवर आधारित घटनात्मक प्रक्रियेनुसार केली जावी असे त्यांचे मत होते. तर चला मग मतदारसंघ पूर्ण रचनेवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टिकोनाने प्रमुख पैलू काय होते ते आपण पाहूया. तर सर्वात प्रथम सुनिश्चित जाती आणि जमातींचे प्रतिनिधित्व आपण पाहूया. विशेषतः अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचे प्रतिनिधित्व त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात राहील हे अनुसूचित करण्यासाठी त्यांनी यावर जोर दिले होते की समुदायांच्या जागांची पूर्ण रचना लोकसंख्याशास्त्र बदलानुसार केली पाहिजे आणि ही प्रक्रिया थांबवणे हा अन्याय आहे असे सुचवले होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वर्चस्व रोखणे आणि संतुलन सुनिश्चित करण्यावर बाबासाहेब आंबेडकरांचं मत काय होतं ते आपण पाहूया. त्यांचं मत लोकसंख्येच्या केंद्रीकरणामुळे लहान गट किंवा प्रदेशांचे शोषण होऊ नये असा त्यांनी इशारा दिला होता. त्यांचा दृष्टिकोनाचा उद्देश संघराज्य संतुलन राखणे हा होता, जेणेकरून मोठी राज्ये असे प्रबल गट तयार करणार नाहीत जे राष्ट्रीय धोरणात बदल घडू शकतील. उत्तर दक्षिण प्रतिनिधित्वावरील समकालीन चर्चांमध्ये अनेकदा ही चिंता त्यांच्याकडून व्यक्त केली जात होती. आणि तिसरी गोष्ट म्हणजे लहान प्रशासकीय एकी टिकवण्यासाठी आंबेडकरांचं मत काय होतं ते आपण पाहूया. संघराज्य संबंध टिकवण्यासाठी आंबेडकरांनी लहान अधिक संतुलित राज्यांसाठी युक्तिवाद केला होता. त्यांनी सुचवले होते की उत्तम शासन आणि प्रतिनिधित्वासाठी उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि राजस्थान यांसारख्या मोठ्या राज्यांची विभागणी केली पाहिजे. तर 1949 मध्ये प्रमाणशीर प्रतिनिधित्वाला विरोध करण्यावर आंबेडकरांचं काय मत होतं ते आपण पाहूया. प्रतिनिधित्वाच्या पद्धतीवर चर्चा करताना आंबेडकरांनी त्यावेळी कमी साक्षरता दराचा 1949 मध्ये सुमारे 14% हवाला देत प्रमाणशीर प्रतिनिधित्वाची कल्पना नाकारली. त्यांच्या मते यामुळे हस्तांतरीय मतांसह बहुसदस्यीय मतदारसंघ पद्धत मतदारांसाठी खूप गुंतागुंतीचे ठरेल. आणि लास्ट म्हणजे मतदारसंघाच्या पूर्ण रचनेच्या सीमांकनाच्या निष्पक्षतेबाबतच्या आधुनिक चर्चांमध्ये जसे की 2026 मधील चर्चांमधील त्यांच्या वारशाचा संदर्भ वारंवार दिला जातो. या चर्चांमधील मुख्य चिंता ही अशी असते की अशा पूर्ण रचनांमुळे काही विशिष्ट राज्यांचा राजकीय आवाज कमकुवत होऊ शकतो का, आणि ही शक्यता टाळण्यासाठी त्यांनी एका संतुलित व न्याय रचनेचा पुरस्कार केला होता.